नवरा म्हणजे काय? ज्याच्यावरती आपण मनापासून प्रेम करतो, ज्याच्यावरती सगळ्यात जास्त विश्वास ठेवतो, तो आपला नवरा. असा नवरा आपल्याला मिळावं असं प्रत्येक बाईला वाटत असतं. असा आदर्श नवरा आपला असावा असं वाटणारच की. पण प्रत्येक स्त्रीला असा नवरा मिळतोच असं नाही. काही बायका असतात कमनशिबी, ज्यांना अत्यंत नीच, नालायक, फक्त स्वतःचा विचार करणारा, अत्यंत खालच्या पातळीचा विचार करणारा नवरा मिळतो. मला हे सांगताना अत्यंत वाईट वाटतंय की ती बाई दुसरी तिसरी कोणी नसून मी आहे. राधिका, हे का बोलत आहेस तू? मला बोलू द्या. आज फक्त मी बोलणार आहे. मी आता शांत नाही बसू शकणार. मी वरवर तुम्हाला शांत दिसत असेल, पण आतून मी संतापलेली आहे. माझं काय होतंय ना ते तुम्हाला कोणालाच कळणार नाही. आई, मी जे काही बोलतेय ते सत्य आहे आणि हे दुर्दैवी आहे. विश्वासघाता इतकं मोठं दुःख असूच शकत नाही. त्यांनी प्रत्येक वेळेला माझा विश्वासघात केलाय आणि ते सगळं मी सहन केलंय आणि आज तुम्हालाही ते सहन करायला लागणार आहे. आपण म्हणतो ना, कुत्र्याचं शेपूट काही झालं तरी वाकडं ते वाकडंच, तसं आहे यांचं. एक गोष्ट सरळ केली नाहीये. प्रत्येक वेळेला दुसऱ्याला फसवत आलेत फक्त. त्यावेळेला संधी दिली यांना सुधारण्याची, पण नाही. आणि या सगळ्याची सुरुवात कुठून झाली तुम्हाला माहितीच आहे. जेव्हा हे स्वतःच्या कुटुंबाला फसवून त्या मुलीच्या मागे गेले ना, तेव्हापासून. येत आता जगजाहीर आहे. संपतराव, जेव्हा आपली बायको स्वतःच्या पायावरती उभी राहते हे यांना कळलं, तेव्हापासून हे प्रत्येक बाबतीमध्ये मोडता घालायला लागले. राधिका, काय बोलतेस तू? थांबा, गप्प बसा. आता मी फक्त बोलणार आहे, तुम्ही बोलायचं नाही. नाही, कळू दे ना सगळ्यांना तुम्ही कसे आहात ते. यांनी काय केलंय ते ऐकायचंय का तुम्हाला? काय दिवे लावलेत यांनी? प्लीज तू थांबा तुम्ही. बाबा सॉरी, मला हे सगळं सांगताना खूप वाईट वाटतंय. मला माहितीये कुठल्याही बाईनं आपल्या कुटुंबाची, आपल्या घरातल्या सदस्यांची अशी अब्रू वेशीवरती टांगायची नसते. मला माहितीये, पण मी काय करू? माझं नाईलाज आहे. मला यांच्या वाईटपणाचा पाढा वाचावाच लागतोय. नाही, मला मान्य आहे बायको परकीच असते, पण आई वडील मुलाकडे पाहिलं नाही, त्याचा विचार केला नाही, त्याची काळजी घेतली नाही. आनंद, सौमित्र, जीवाभावाचे मित्र, पण त्यांची पर्वा केली नाही यांनी. आई, मला वाईट वाटतंय हे बोलताना की त्यांनी तुमचाही विश्वासघात केलाय. आई, मला खूप लाज वाटते, शरम वाटते हे सगळं तुम्हाला सांगण्याची, पण हे सत्य आहे. हे जे सत्य आहे ना, ते मी सोडून तुम्हाला कोणालाही माहिती नाहीये. आता आपल्या समोर उभेत नाही गुरुनाथ सुभेदार, जे आपल्याला सांगतात की मी सगळं विसरलोय, विस्मृती वगैरे. ते सगळं खोट आहे. नाटक करतायत हे.
त्याचा पुरावा आहे माझ्याकडे. रेवती, ऐका. राधिका तू मूर्ख आहेस. तुला काही कळत नाही. मला आठवत नाही हे सगळं नाटक केलं होतं मी. तुमचा विश्वास संपादन करण्यासाठी. मला आठवत नाहीये हे नाटक होतं. आणि तुला हे कधीच कळणार नाही. कारण तू बिंडोक आहेस. आता हे सगळं मी का केलं हे लवकरच तुला कळेलच. कळलं? लक्षात आलं तुमच्या? मला असं वाटत होतं की माझा नवरा फक्त मलाच फसवतोय, पण तसं नाहीये. जिच्यामुळे आमचा संसार उद्ध्वस्त झाला त्या मुलीलाही हे फसवतात. तिची तर अवस्था माझ्यापेक्षा वाईट आहे. तिला तर 2 वेळचं खायला सुद्धा मिळत नाही. मध्ये मंदिरात प्रसाद वाटायला गेलो होतो तर तिथे तिने प्रसादाचे लाडूही चोरले, ते खाल्ले तिने. इतकी वाईट अवस्था आहे तिची. तू चोरलेस लाडू? एक्सक्यूज मी चोरले बिरले नाहीये. ओके, मग काय? न विचारता घेतलेस? याला चोरलेच म्हणतात. एक तर कालपासून आम्ही काही खाल्लेलं पण नाहीये. केड्याने माझे कपडे विकून खायला आणलं होतं. आणि म्हणूनच तिला हाताशी घेऊन मी हा प्लॅन रचला. काय म्हणाली ते ऐकायचंय तुम्हाला? थांबा, ऐकवते. नाही ऐकवते. हे बघ, माझा याच्यात काहीही संबंध नाहीये. हा सगळा प्लॅन गॅरीने केला होता. गॅरीनेच ते 35 करोड चोरले होते. त्यांनी फक्त आम्हाला यूज केलं. थोडे दिवस ते 35 करोड त्यांनी केड्याच्या घरी ठेवले होते. पण जेन्युइनली सांगते, माझा या सगळ्याशी खरंच काही संबंध नाही, ना मम्माचा संबंध आहे. हा सगळा प्लॅन गॅरी आणि केड्याचा होता. आल्यापासून बघतो या बाईचा त्रास काही संपतच नाहीये. नाही, हॉस्पिटलमध्ये असताना आठवतं ना तुम्हाला? ही बाई येऊन काय वाटेल ते बोलत होती. तुम्हाला एकदा सांगितलं कळत नाही का की आपल्यामध्ये कुठलाही संबंध नाहीये, तुमचा काहीतरी गैरसमज झालाय. हे बघा, माझं लग्न झालेलं आहे, पण नाही, ऐकतच नाही. राधिका, हे काय? तू ठेवला फोटो? काय मिळाल तुला हे सगळं असं करून? माहित आहे ना तो आजारी आहे, त्या डोक्यावर थोडासा परिणाम झाला, तो विसरला आहे. तुम्ही काऊन बरं त्याला सगळे आठवण करून द्यायचा प्रयत्न करत आहात? हे घ्या, तुमच्यासाठी तुमची आवडती बाकरवडी आणि चकल्या. आजकाल का नाही, गुरु खेळाकडे फार लक्ष देते बरं. यापुढे कसलंही काम असेल ना, बारीक सारीक असू दे, मला अगदी हक्काने हाक मारा तुम्ही. पण एक सांगू गुरुनाथ, असं सारखं सारखं दुसऱ्याला त्रास द्यायला आम्हाला दोघांनाही खरं म्हणजे आवडत नाही. दुसऱ्याला? काय काका, मी काय परकाय का कोणी? हा तुमच्या मुलासारखाच आहे ना मी. उलट यापुढे मला फक्त तुमचे आशीर्वादच हवे. काय होतं तुम्हाला? काही होत नाही. हा भेटला मला. आणि काय झालं? काय होतंय सांगा ना. तो भाजीवालाच नेहमीचा, तो उद्धट नाही का, तोच वाद घालत होता नानांची. तर मी जरा झापलं त्याला आणि म्हटलं हातामध्ये एवढी जड पिशवी आहे, तो उन्हात आणायचं कशाला नानांनी एकटा यायचं, म्हणून मी. मला पूर्ण कल्पना आहे या मधल्या काळात राधिकाला काय काय सोसावं लागलंय. आणि अर्थात या सगळ्यामध्ये मी तिला काहीच साथ नाही देऊ शकलो. माझ्या आजारपणात तिच्यावर काय काय आलंय ते सगळं ऐकून आहे मी.
तू आता बदलतोयस, चांगली गोष्ट आहे ना. तुला राधिकाच्या दुःखाची थोडी जाणीव होते. विसरू नकोस मात्र हे. आई आई हे आजारी पडल्यानंतर तुम्ही एवढे उपास तपास केले, देवदेव केलं, नवस बोललात, पण काय मिळालं? पदरात पुण्य मिळालं का? यांनी विश्वासघात केलाय आपला. माझा यांच्यावरती कधीच विश्वास नव्हता, पण जीव तुमच्यासाठी तळमळत होता म्हणून मी हे सत्य शोधून काढलंय. आई, तुमचा माझ्यावरती विश्वास नसेल ना, तर हे पहा, हे ऐका. तुला मी सांगितलं होतं ना की इथे काही गडबड झाली तर मी तुला सांगेन म्हणून, त्यासाठी फोन केलाय. बोल, आता काय न्यूज देणार आहेस? अगं इकडे गॅरी आलाय. काय? हो. कशाला? अगं तो सगळे पैसे घेऊन आलाय आणि तो केड्याला रिक्वेस्ट करतोय की इकडे ठेवून या म्हणून. कळलाय? कळलं तुम्हाला सगळ्यांना? आता यांना काय शिक्षा करावी तुम्हीच सांगा. त्याला ना ठ्याकरानच फुलला पाहिजे. याच्या तोंडाला काळा फास आणि धिंड काढायची. गुरु सर, तुम्हाला आतापर्यंत खूप मान दिला, पण आता सोडणार नाही तुम्हाला. पोटच्या लेकराला त्रास दिला तू, सोडणार नाही मी तुला. गुरुनाथ, तुझा इतका नीच माणूस मी आजपर्यंत नाही पाहिला. तुला शिक्षा मिळालीच पाहिजे. हो, पण मी काही केलेच नाही. बस बंद करा ही नाटक, सोडणार नाही तुम्हाला. याला मारा, याला शिक्षा झालीच पाहिजे. अरे याला काय शिक्षा द्यायची? एक नंबरचा कोडगा आहे हा. वहिनी, तुम्ही फक्त सांगा याला काय शिक्षा द्यायची. जी शिक्षा करायची ती तुम्हीच करा. चंद्रा, ऐक, आपल्याला गुरुनाथ सुभेदारला धडा शिकवायचा आहे. तू मी जे सांगते ते नीट ऐक. हे बघ ना मग कसं मारताय. ताईस कर ना काहीतरी तू प्लीज. आई आई आई. तू तू जगण्याच्या लायकीचा नाहीयेस. तू सगळ्यांच्या आयुष्याची वाटोळं केलं. तू राधिकाच्या आयुष्याचं वाटोळं केलं. तू सगळ्याचे बदुवा लागतील तुला. सगळ्याचे बदुवा लागतील. तुला राधिका बोलली होती ना, याला याच्या कर्माची शिक्षा द्या. अरे शेतकऱ्यांचे पैसे होते, याची जर लाच ठेवायची होती तू, मारा याला. बस बस बस, आता पुढे.
जरा तरी लाज असेल ना, तुझा चेहरा दाखवू नकोस. निघ इकडनं. किती नालायक कोणाची हा बघा त्याच्या नावीला वाटत नाही याला. मारा याला मारा, लाज सुद्धा वाटत नाही. बघा याला कसं चालतोय हा बघा. बुडणाऱ्या माणसाला 10 वेळा वाचवण्याचा प्रयत्न केला तरी त्याला वाचायचंच नसेल, जगायचंच नसेल तर वाचवणारा तरी काय करणार. आतापर्यंत तुम्हाला वाचवण्याचा खूप प्रयत्न केला, सगळ्यांचा विरोध पत्करला मी आणि तुम्हाला साथ दिली. पण बास, यापुढे तुमचा माझा संबंध संपला, कायमचा. ज्यांना अत्यंत नीच, नालायक, फक्त स्वतःचा विचार करणारा, खालच्या पातळीचा विचार करणारा नवरा मिळतो की ती बाई दुसरी तिसरी कोणी नसून मी आहे. मला असं वाटत होतं की माझा नवरा फक्त मलाच फसवतोय, पण तसं नाहीये. जिच्यामुळे आमचा संसार उद्ध्वस्त झाला त्या मुलीलाही हे फसवतात आणि म्हणूनच तिला हाताशी घेऊन मी हा प्लॅन रचला. आता जरा जरी लाज असेल ना, तुझा चेहरा दाखवू नकोस. निघ इकडनं. यापुढे तुमचा माझा संबंध संपला, कायमचा. पुन्हा